श्री स्वामी समर्थ. उद्या 3 जुलै 2026 शुक्रवार. उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पवित्र संकष्ट चतुर्थी आली आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि मंगलमय मानला जातो. कारण अशी श्रद्धा आहे की या दिवशी मनापासून श्री गणेशांची, गणपती बाप्पांची पूजा, उपवास, जप आणि प्रार्थना केल्याने जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी आणि प्रत्येक शुभ कार्याला यश मिळवण्यासाठी भक्त प्रार्थना करतात. आपले लाडके गणपती बाप्पा श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि सर्व शुभ कार्यांचे अधिपती मानले जातात. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात प्रथम श्री गणेशाच्या स्मरणाने, आठवणीने केली जाते. गणेश पुराणात भगवान श्री गणेशाचे महत्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहे. श्री गणेशाला भक्तांची श्रद्धा, नम्रता आणि चांगले कर्म सर्वात प्रिय असतात. त्यामुळे मोठा खर्च करून पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना अधिक महत्त्वाची मानली जाते. भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली दुर्वा, एक फूल किंवा साधा नैवेद्यही श्री गणेश बाप्पा आनंदाने स्वीकारत असतात, अशी आपल्या भक्तांची श्रद्धा आहे. आजच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. स्वच्छ होऊन शक्य असल्यास पारंपरिक सुंदर असे कपडे घालायचे आहे. देवघर स्वच्छ करून श्री गणेशाला हळद, कुंकू, अक्षदा, लाल फुले, 21 दुर्वा आणि शक्य असल्यास मोदक किंवा गुड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. गणपती बाप्पाच्या मनोभावे आरती करायची आहे आणि दिवसभर शक्य तितके गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. आजच्या दिवशी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी भक्तीचा उपाय अनेक भाविक श्रद्धेने करतात. हातात 21 दुर्वा घ्याव्या आणि पूर्ण भक्तिभावाने गणपती बाप्पाचे अथर्व शीर्ष 1 वेळा 11 वेळा म्हणावे. 11 वेळ शक्य नसेल तर 1 किंवा 3 वेळा तरी म्हणावे. अथर्व शीर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या 21 दुर्वा श्री गणेशांच्या चरणी अर्पण कराव्या. गणपती बाप्पाच्या पायांशी अर्पण करून त्यानंतर डोळे मिटून आपल्या मनातील इच्छा, अडचणी सांगाव्या आणि संकल्प श्री गणेशाला सांगावे. शक्य असल्यास हा उपाय श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन करावा. मंदिरात जाऊन भक्तिभावाने केलेली पूजा अनेक भाविक विशेष शुभ मानतात. कारण मंदिरामध्ये जास्ती सात्विकपणा असतो, म्हणून मंदिरात जाऊन केलास तर ठीक. मात्र मंदिरात जाणे जर शक्य नसल्यास हा उपाय घरीही करता येतो. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात यशासाठी, नोकरी करण्यासाठी, प्रगतीसाठी, व्यवसाय करण्यासाठी, व्यवसायातील वाढीसाठी, विवाहातील अडथळे असणाऱ्यांनी, योग्य जोडीदारासाठी आणि आर्थिक अडचणी असणाऱ्यांनी, घरातील सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. त्याचबरोबर आपल्या प्रयत्न सुद्धा चालू ठेवावे. भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संकष्ट चतुर्थीबाबत एक खूप सुंदर अशी कथा सांगितली जाते. एक गरीब पण श्रद्धाळू स्त्रीच्या जीवनात अनेक संकटे होती. एका ऋषींनी तिला संकष्टी चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची भक्ती करण्यास सांगितले. तिने श्रद्धेने उपवास केला, पूजा केली आणि चंद्रदर्शन सुद्धा घेतले. चंद्रदर्शनानंतर व्रत पूर्ण केले. काही काळानंतरच तिच्या जीवनातील अडचणी कमी होऊ लागल्या आणि तिच्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळू लागले. या कथेतून भक्ती, संयम, चांगले कर्म आणि विश्वास यांचे महत्त्व सांगितले जाते. आजच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे, फळदान किंवा इतर काही मदत लागावी. जसं आता पाऊस लागला आहे तर एखाद्याला छत्री दान करावी. दान करताना आपल्या मनामध्ये अहंकार न ठेवता श्रद्धेने दान करावे. तसेच कोणालाही दुखवू नये, खोटे बोलू नये किंवा शक्य तितके शांत राहून प्रेमाने वागावे. हीच खरी श्री गणपती बाप्पाची. संध्याकाळी तसंच आपल्याला चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावा. चंद्राला दूध, पाणी अर्पण करावे, नैवेद्य दाखवावा खिरीचा आणि हात जोडावे. त्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शन आपल्याला घ्यायचे आहे. चंद्रदर्शन घेताना आपल्याला चंद्राला दूध, पाणी अर्पण करून खिरीचा प्रसाद नैवेद्य दाखवून हळद, कुंकू, पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता घालून
ते पाणी चंद्राला अर्पण करायचं आहे. चंद्रदर्शन झाल्यानंतर श्री गणेशाची आरती देखील करायची आहे. लक्षात ठेवा, जर चंद्र ढगाळ असल्यामुळे दिसत नसेल तर आपली रांगोळी, पांढरी रांगोळी घ्यायची आणि चंद्र काढून त्यांचे दर्शन घ्यायचे. नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मग उपवास सोडावा. उपवास सोडताना श्री गणेशाचे आभार मानून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंद, सद्बुद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. शेवटी एवढेच, कोणताही उपाय हा श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्मासोबत करावा. श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. भगवान श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करो, प्रत्येक घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा आपले लाडके दैवत आहे, म्हणून संकष्टी चतुर्थीचा उपवास जरी करून नाही झाल्या तर यापैकी कोणतीही एखादी तरी आपण सेवा करावी. श्री स्वामी समर्थ. जयते स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करावे.